नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक गोष्ट घडली आहे। आपल्या राज्याला इतिहासातली पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाली आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। आज म्हणजेच 31 जानेवारी 2026 रोजी मुंबईतील लोकभवन येथे एका साध्या पण दिमाखदार सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजवर एकाही महिलेने उपमुख्यमंत्री पद भूषवले नव्हते। सुनेत्रा पवारांनी हा बहुमान मिळवून एक नवा इतिहास रचला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली जी पोकळी होती ती भरून काढण्यासाठी पक्षाने सुनेत्रा पवार यांच्यावर विश्वास दाखवला आहे। सध्या त्या राज्यसभा खासदार तर आहेतच, मात्र आता राज्याच्या राजकारणात त्या महत्त्वाची भूमिका बजावतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्या मंत्रिमंडळात आता काम करतील। अजितदादांच्या निधनानंतर खचून न जाता त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार सज्ज झाल्या आहेत। महाराष्ट्राच्या या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।